मित्रांनो, वेलकम टू द डे 157 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जशनील थिंग्स. मी आणि श्रिया चाललो आहे एका शूटला. आता काय शूट आहे ते तिकडे जाऊनच तुम्हाला समजेल. बट ठीक आहे, तिचं लक्ष नाही, इंटरेस्टेड नसेल ब्लॉगमध्ये, लगेच निघूया. माईक टायसन मध्ये इंटरेस्टेड जर एकमेकांशी आबोला धरला तर त्याचा परिणाम अख्ख्या घरावर होईल. तुम्हाला पाठवलं नाही मला खूप प्रेम आहे ते कमर्शियल. तू जरा शांत राहा. रेडी फॉर द शूट. नाही. Have to be. I am not. त्या लोकांसारखं करणार नाही. थोडा हॉट आहे, थोडा हॉट आहे. कॉफी लाव, मेरा कॉफी लाव. बदल्या मला तोपर्यंत नाही. लेफ्टला जायचं दादा. सॉरी. काय आलं? वन शूटला. अरे यार, काय आलं? काय करताय? काय आलं? अरे मी हजारचं काही नाहीये दादा. लॉक करा. अरे काय आलं? मला परत जायचं. अरे पण झालं काय? हा, अरे शूट आहे सांगतोय तर, नॉर्मली शूट आहे आपलं. अरे काय हॅलो, हाय. आपण भेटलो देवे आणि मी घरी आलेलो. मला ते आठवतंय आणि मला सांगायचंय, म्हणजे मी हिला पण सांगितलं आणि रजतलाही सांगितलं. मी आणि माझी बायको कृतिका, आमचं एक ड्रीम डेस्टिनेशन आहे. सो आम्हाला त्या डेस्टिनेशनशी रिलेटेड काही व्हिडिओज दिसले की आम्ही ते बघतो. आता नीलला तर सगळेच बघतात, कोण बघत. तर मी बघितलं आणि त्यातल्या एका व्लॉगमध्ये मला दिसलं की ही तिकडे गेल्यानंतर माझा फोटो, म्हणजे मी दिसतोय, आरोही दिसते, आमचा लेटेस्ट एपिसोड बघताय. सो त्यामुळे ते इतकं म्हणजे खूप स्ट्रेंज आणि खूप छान वाटलं मला ॲक्च्युली, की बाहेर, खिडकीच्या बाहेर बर्फाच्छादित प्रदेश आहे, म्हणजे इवालो आहे, लापलँड आहे, हा बिचारा नॉर्थन लाईट्स कधी दिसत आहे त्याची वाट बघतोय आणि हेडफोन्स लावून मी ट्रॅक बघते. सो ते बघून खरंच खूप छान वाटलं आणि मी आमच्या सेटवर सुद्धा आज तेच सांगितलं आणि माझी बायको आणि कृतिका सुद्धा खूप खुश होतं आणि स्पेशली तुम्हाला दोघांना हाय सांगितलं, कारण मी लिटरली काल परवापर्यंतच बघितलं. म्हणजे आणि काय अभिजित सावंतची गाणी वगैरे गायली. सो खूप छान कोइन्सिडन्स आहे आणि खूप छान सरप्राईज आहे. वेलकम समृद्धी बंगला. तुला तर काय सगळंच माहिती आहे. सो आता रिडिंग चाललंय आत आणि कोणीतरी येणार आहे सगळ्यांना माहिती आहे. पण तुला माहित होतं का तू बेसिकली कुठे येते? मला काहीतरी खोटं सांगितलं, पण तिला सांगितलं फोटोशूट आहे आपल्या दोघांनी. तिला असं वाटलं की आपण पण मी कुठेतरी जाऊन आलो आणि हा कुठला रस्ता आहे इकडे. मी रस्ता बघितला ते कळलं मला, समोर आहे तिथे. जाऊ दे, शूट पेक्षा हे बरं आहे. तिला एन्झायटी होते शूट मध्ये. पण खूप खूप छान व्हिडिओज झाले तुमचे तिकडचे आणि खरोखर तुझे आई बाबा तुम्ही खूप गोड आहेत आणि मला खूप आवडलं. आम्ही ॲक्च्युली हुक्ड होतो बघताना आणि तू पण खूप नॅचरली आणि याच्यात म्हणजे अगदी घरातली व्यक्ती तिकडे गेली आहे असं वाटावं असेल. सो रिअली कॉंग्रॅच्युलेशन. जायचं आत. चला. वेलकम टू समृद्धी.
ये ना बाहेर. हाय 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 नाही नील आणि तिने आई पुढे काय करते आय गेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कळलं आता. तर हे माझं ड्रीम होतं की हिला इकडे घेऊन यायचं. कारण की इथपर्यंत तिला गेटपर्यंत माहीत होतं. तिला सांगितलं की आपलं एक प्रोडक्टचं शूट आहे त्यासाठी घेऊन चाललं. तिला आधी सांगितलं ती आलीच नसती. हा मला मी नेरूळची आहे. अच्छा मुंबईत आणि तू मी ठाण्यातच जातो. हो ओके बघत असतो आम्ही तुमचं. आम्ही तर रोज जबरदस्ती बघायला लागतो. ऍक्च्युली आता असं उलट झालंय. लग्न झाल्यापासून म्हणजे आता ऑलमोस्ट 3 वर्ष होती. आता ती रोज बघायची आणि असं असायचं की अरे एवढं काय म्हणजे मेन प्रॉब्लेम आमचं मला कधी व्हायचं की आम्ही बाहेर गेलो फिरायला तिथेही डाउनलोड वगैरे. फिनलंड आत्ता गेलो आता ऑलमोस्ट आम्ही 7-8 कंट्री फिरलो. सगळीकडे ती रोज डाउनलोडेड कारण कुठे कुठे आपलं ॲप चालत नाही ना बाहेर देशात. तर आम्ही ऑलरेडी डाउनलोड वगैरे करून ती आल्यावर बघायची वगैरे. आणि मी असं एक काय माहिती असं अचानक एक चालवलं की वेगळ्या विअर्ड कंडिशन्समध्ये आहे पण ही सिरियल बघते. तसं करत करत आता मी पण रोज बघतो. तर आमचा सकाळचा तो हे आहे मी टाईम आहे म्हणजे आमच्या दोघांचा एकत्र वाला टाईम की रोज सकाळी कॉफी आणि आई कुठे काय करतो. तुला माहिती नाही. म्हटलं ना लेटेस्ट त्याचा ब्लॉग मी बघितला होता. त्याच्याबद्दल मी आरोहीला सांगितलं होतं. मी बघितलं तर ती आपली सिरियल बघते युरोपात जाऊन सुद्धा आणि हा बाकीचं सगळं दाखवतो. पण हे सरप्राईज होतं ना हो, हो. इथे येणं. वा वा. ती खूप इंट्रोवर्ट आहे. तिला अजिबात सांगितलं तर ती आलीच नसती. मी नव्हते. वेलकम टू वेलकम चहा कॉफी आता सगळ्यांचा तर परिचय असेल ऑफकोर्स पण आम्ही तो In and कसं out. नाही, option नाही. इन अँड आउट. इन अँड आउट. आता असं झालं की गेले 6 महिने मी पण रिगरसली बघतोय. कंटिन्युअस बघतोय. असं नाही की आत्ता पण गाडीत इनफॅक्ट आम्ही आत्ता गाडीत बघितली. आता मला पण असेल काय सिरियल बघतेस तुम्ही असं एवढं काय तरी म्हणजे मी आजीमुळे बघायला चालू केली लॉकडाऊनमध्ये. हो हो करेक्ट. हिच्यामुळे मी चालू केली. लॉकडाऊनमध्ये बरेच लोकांनी आणि किती 2 दिवस आधी आले. आफ्टर 2 days वी आर फिनिश. हो हो मला 2 दिवसात तुला कळलं नाही का? की संपते सिरियल. मला थोडंसं वाटतं पण कसं आता TV वरती जर आपण सिक्वेन्स आहे हा. असं नाहीये. आपल्या TV मध्ये कसं कळतं की त्या टाइमला जर दुसरी कुठली सिरियल येणार असेल तर त्याच्यावर अंदाजा येतो आपल्याला. पण आमच्याकडे आता TV नाही, आम्ही नाही ह्याच्यात बघत. बघतो. ॲपवर बघतो. त्याच्यामुळे बाकी तिला काहीच माहिती नाही संपणार आहे. तर जसं मला कॉल आला की 30 तारखेला संपणार आहे आणि 17-18 लास्ट शूट आहे म्हणून आणि तेव्हा मी नेमकी तिकडे होतो आणि मला तेव्हाच कॉल आला फिनलँडमध्ये. मी तुला काहीतरी करू शकतो. मग सगळं असं झालं म्हटलं की तिला घेऊन जाईल. कारण मी एकदा असंच मस्करीत बोललेलो. एकदा तुला मी खरंच ऐकलं काय करते सेकंड इतके वियर्ड कॅरेक्टर्स आहेत. डिसओरिएंटेड फॅमिली आहे. त्यामुळे खरंच खूप छान काम करता तुम्ही. नमस्काराची आप्पा कुठे कॅरम खेळत असतील. अच्छा पण खरंच तुम्ही खूप छान काम करता. म्हणजे मी ही पहिली सिरियल जशी पूर्ण वेळ असं कंटिन्युअसली बघतोय. जनरली टाईम मिळत नाही म्हणून पण रोज बघून सुद्धा ते हुक असणं आणि ते ज्या वेळेला आणि आता ते मला मजा यायला लागली ॲक्च्युली. पण भारी वाटलं खूप. पण ॲट द सेम टाइम चांगलं एक मेसेज आहे. हां ते एक मला खूप आवडतं की प्रत्येक वेळेला एक चांगला मेसेज आफ्टर एव्हरी काहीतरी सिनॅरिओ होतो एक चांगला मेसेज त्यातनं बाहेर. ह्या पद्धतीचे ब्लॉग्स बनवतोस ना त्याच्यानंतर तुझ्याकडनं हे येणं की मी सुद्धा रमलो ही हा. सिरियल बघताना इट्स अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर अस. अरे, थँक्यू क्या सो मच. नाही मी कधी ट्रायच केलं नव्हतं सिरियल ॲज सच. म्हणजे लहानपणी जे घरी चालत आहे तसे पण आता नंतर एकदा कॉलेज आणि मग काम याच्यानंतर आपण सिरियल वगैरेमध्ये म्हणजे मी तरी कधी हे नाही झालो. पण ह्या हिच्या निमित्ताने मग असं हुक झालं. पण खूप छान असतं मला आणि मला ॲक्च्युली काय होतं ते ईशा आता तुझं ते ट्रान्झिशन झालं पण बॅड टू गुड ते एवढं ॲक्च्युली बरं वाटलं मला. आपण पर्सनली अटॅच होतो ना. म्हणजे आता मी पण तसंच काम करतो. मी डेली ब्लॉग्स करतो त्याच्यामध्ये लोक पण पर्सनली अटॅच होतात. तर भेटल्यावरती आपल्याला ते म्हणतात अरे दादा तुझं असं दादा तसं. तसं तरी तुम्हाला सांगतो की
तुझं आधीच एक ऍक्ट होता तो अचानक एक वेगळ्या ट्रॅकला गेली आणि तसं तो ट्रान्झिशन झाला आफ्टर द कोर्ट अँड एव्हरीथिंग म्हणून बाई मला तर खूप चांगलं वाटलं. ईशा बऱ्याच same जणांना झालं. रिलीफ मिळालं होतं. झाली बाई चांगली पोरगी आमची. Positive transition बद्दल पण संजना बॅड होत चालले आता सध्या तरी तेच चालू आहे. नाही मला नाही असं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि अजून मला ते पण है की नाही सी आय दिस डिझर्व द झप्पी थँक्यू सो मच कळलं नाही, आता जे चालू आहे सिरियल मध्ये त्याच्याबद्दलच ती रिव्ह्यू देते हे काय गुड असं रिव्ह्यू दिलाय तिने म्हणजे कॅरेक्टर नाही नाही तुम्ही सिरियसली घेऊ नका. या खोलीत ना मी खूप सिरियस होत चाललं. ड्रामा सुरू होतो लगेच. संजयचं मला ते वाटतं सिरियसली तू रिअल लाईफ मध्ये पण ते बोलतो हो. कारण ते तुझं इतकं नॅचरली येतं ना मला वाटतं मी खरं पण असं बोललं असणार कारण ते तो डायलॉग असा इम्प्रॉम्प्ट येतो बरोबर. हा, क्या बात. पप्पांना बोलवा. नाही ते मी जाऊन भेटतो त्यांना जाऊ, send पण काही करू. प्रॉब्लेम. येस 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 See you. येस थँक्यू सो मच मजा आली खूप. तर आमच्या हा कोणाचा बेडरूम आहे? समृद्धी बंगल्याचे मालक आमचे पीटर. कैसे आहात? कैसे आहात? मी नील ही माझी वाईफ श्रिया. मस्त मजा येते आम्हाला खूप. आम्ही ऍक्च्युली खूप रेग्युलर बघतो एकदम. आता ऑलमोस्ट दिला तर भरपूर टाइम झाला. मी बघायला लागलो 6 महिने झाले आता. असंच होतं. regular. हो पण मस्त असतं मजा येते खाली पण तेच मी याला खूप आधीपासून ओळखतो आणि याचे व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग असतात आणि आता तो सध्या खूप छान कामं करतोय, छान व्हिडिओज करतो, व्लॉग्स करतो. हे दोघे मिळून आता युरोपला गेले होते फिनलँडला फिरायला. तर त्यांच्या एका व्लॉग मध्ये आज सगळं युरोप मधली फिनलँड मधली ब्युटी दाखवतोय. पण ही मात्र ऐकुडे काय करते एपिसोड बघते आणि सिरियसली लेटेस्ट एपिसोड. त्याच्यामुळे तिला तिला खास इथे घेऊन आलाय आणि सगळी सिरियल आपली खूप आधीपासून बघितली आणि आता संपते. तर म्हणून तिला म्हटलं की एकदा ऍटलीस्ट संपायच्या आधी तू भेटून घे. नंतर काय माहिती. आणि आमच्या पीटरचे तर खूप छान फॅन्स आहेत. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या आजीपर्यंत. म्हणजे आम्ही पप्पांना असं माझ्या आजोबांना मी चिडवतो यामध्ये की पीटर तुमची गर्लफ्रेंड वगैरे होती का, गोव्याला वगैरे काय तुम्ही मजा केली, इतकं छान. आणि तर ते आबाला वृद्ध त्यांचे फॅन्स आहेत त्याच्यामुळे खूप लोक कनेक्ट होतात. मस्त. तर असं आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. भेटून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. Thank you. कसं वाटतं? चांगलं वाटलं, आवडलं. बाकीचे free आहेत, तू त्यांच्याबरोबर निरंजन डेली ब्लॉग्स चालू आहेत. डेली. हां आज माझा 157 दिवस आहे. अच्छा म्हणजे हा. आता तसं 6-8 महिन्यापूर्वी सुरू केलं का हे? हां आता एक ब्लॉग 5. डेली मी Daily? 157 डेज झाले म्हणजे जूनमध्ये चालू केलं. सो कसं वाटतंय काय? फायनली आता म्हणजे पहिली गोष्ट सगळं की चांगलं वाटतंय की वाईट वाटतंय? वाईट वाटतंय अर्थातच कारण 5 वर्षांचा जर्नी म्हणजे आम्ही खरंच आमच्या घरापेक्षा या घरात जास्त राहिलो. राहिलो. म्हणजे आमचं घर आमचं सेकंड होम झालंय. हां. घर झालंय जवळपास. सो डेफिनेटली वाईट तर वाटतंय कारण या सिरियलने आम्हाला सगळ्यांना खूप दिलंय, भरभरून दिलंय लोक. आणि आम्हाला पण आय एम सो हॅपी. अरे मला बापरे, बी- रडती. Oh my God. का ग काय आलं? अरे पण तिला आजच कळलंय. ओ गॉड. काय आलं? अरे यार. ओ माय गॉड. गुड फिलिंग ना. ऍक्च्युली आमचं कसं आहे आमच्यासाठी असं एवढी आहे ते. अटॅचमेंट आणि असे खूप जण आहेत, खूप मेसेजेस येत आहेत की यार फॅमिलीतल्या प्रत्येकाशी एवढा कनेक्ट झालाय की हो, हो, हो. जवळपास आपणच त्या फॅमिलीचा एक भाग होत असं वाटायला लागलंय. I can imagine. ए, एवढं सिरियसली नका घेऊ. दिस इज फिक्शनल बट ठीक आहे. अनेक जणांचे मला मेसेज आले की आता आम्ही चहा पीत काय बघायचंय. एक्झॅक्टली मी आता तुम्हाला तेच सांगणार होतं की आता आम्ही काय करायचं इफ वी डोंट सी यू गाईज. आमचं तो
चहाचा Me टाइम आहे time. आमचा जो सकाळचा जसं म्हणजे की उठल्या आम्ही आवरून कितीतरी अशी कपल्स नाश्ता आहेत आणि आज आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली की बाबा आम्ही नंतर दोघंही बाहेर पडतो आपापल्या कामांना, पण सकाळी आमचा एकत्र वेळ हा आई कुठे काय करते. आणि मला खूप छान वाटलं या गोष्टीचं, कारण आता इतका कंटेंट अवेलेबल आहे. त्यातही आपण त्यातही आपली मालिका आवर्जून बघणारी सगळ्या एज ग्रुपची मंडळी आहे. सो ॲज अरुंधती चेंज समथिंग इन यू पर्सनली. हो, दॅट्स व्हॉट आय एम तेच, सेइंग. actually, म्हणजे सो मेनी थिंग्स शी टॉट मी की when and how to stand for yourself. You got to say no when you want to say no. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून ते पेशन्स अरुंधतीकडनं मी शिकले की ओके, काही गोष्टी काळाने हील होतात. जसं अरुंधतीचं नेहमी असतं ना की तिला थोडा वेळ दे, थोडा वेळ जाऊ दे, एव्हरीथिंग विल बी फाईन. हे वाक्य आमच्या सिरियलमध्ये अनेकदा येतं. सो मला असं वाटतं की ते आपल्या पण आयुष्याला लागू पडतं. आपण बऱ्याचदा हायपर होतो की यार हे का घडत नाहीये, किंवा हे ओके विल हील ऑन असं. अशा अनेक गोष्टी मिळाल्या. तुमचं सिरियल संपते, तुम्ही या सिरियल मधलं किंवा या सेटवरचं काय सगळ्यात जास्त मिस कराल? अरुंधतीलाच मिस करेन. मध्ये एका अशा चॅनलनी मला विचारलं होतं की अरुंधतीला पत्र लिहायला लावलं होतं त्यांनी. म्हणजे माझ्यासाठी फार इमोशनल झालं होतं. शेवटी मी असं म्हटलं होतं की एखादा आत्मा शरीर सोडून जातो आणि मग तो वाट बघत असतो पुढच्या शरीरात एंटर व्हायची. तसं माझी फिलिंग आहे की तिथे कुठेतरी एक भाग ठेवून जाणार आहे मी. अरुंधतीला खूप मिस करेन. कारण त्या अरुंधती आणि आई कुठे काय करते इज अ टर्निंग पॉइंट माय लाईफ. सो आय मिस एव्हरीवन अँड अरुंधती. थँक्यू. तर ईशा सारखंच माझं याच्यावर अरे फायनल ट्रान्झिशन झालंय कॅरेक्टरचं. मला कळायचंच नाही शेअर म्हणजे मध्ये मध्ये की मी चांगला होता परत मी असा वाईट. हो, काहीतरी आलं. म्हणजे मला कधी वाटलेलं लास्ट जेव्हा मदत करते पैशांची, मला आता आईच्या बाजूने, त्याच्यानंतर परत बोला अरे काय माझं कॅरेक्टर सोडत इकडे सेटवर आल्यानंतर असं होतं आणि ते दडपण असतं ना एक. अरे कारण की तुला खरं सांगू का की आता मीच एवढा कनेक्टेड, मला माहिती आहे सगळं फिक्शनल आहे आणि मी ह्याच इंडस्ट्रीमधला आहे, तरी पण मला मी इतकं कनेक्टेड झालं आहे. तर नॉर्मल माणसाला कसं असेल तर ते ना ॲक्च्युली आपल्याला रिअल लाईफमध्ये वेगळं बघतात. म्हणजे कॅरेक्टर जर हे असेल ना तर असं बघताना कधी बाहेर भेटल्यावरती ना असं वेगळं हे होतं. जसं मारावं असं वाटतं ना तुला, असं वगैरे करतात. ईशाला तर हो, तिला रस्त्यात बायका भेटायच्या आणि विनाकारण तू वाईट बघते असं. तिला म्हणजे हा घ्या आली ईशा वगैरे ती म्हणाली तर ती जरा पण अशी जरा चालूच शकत नाही ती अशी ताट मारली. मी तर दडपणाखाली जातो कोणी येतंय मारेल. तुझं नाव काय नाही अभि ठेवलं यार? अभिषेकचं नाव पूर्ण नाव मला दिलं. माझं पूर्ण नाव याचं. मला कन्फ्युजन होतं तिला सांगताना की अरे अभि असं मी अभि ह्यालाच बोलतो कारण आधीपासून ओळखतो, त्याच्यामुळे मला अभिच आहे आणि तुझं नाव अभि करून टाक. अभिषेक देशमुख पूर्ण नाव. यांनी किडे काही केले ना तरी पण माझ्यावरती जातं. अभिमुळे झालं. हो रे तो तसाच आहे. कॅरेक्टरचं नाव अभि हाक मारली की आम्ही दोघंही आवाज देतो किंवा दोघे दुर्लक्ष करतो. चांगला सीन जरी केला नाही त्याला असं वाटतं मला बोलवलं, मला वाटतं त्याला. कधी कधी आमचा चांगला सीन झाला ना तर हा थँक्यू म्हणतो स्वतःच. अरे नाही ते माझ्या सीन बद्दल बोलतोय. मला काही ऑप्शनच नव्हतं. तुला काय ऑप्शन राहावंच वाईट. आणि मला फक्त इथे नाही कुठे बाहेर गेलो तरी मला आगाऊपणा करता येत नाही. अरे हो, तेच आता आम्ही डिस्कस करत होतो. एकदा एक आई आणि मुलगा आले तर त्यांनी असं दुरून बघितलं आणि म्हणले अरे यशला भेटायचंय. तो मुलगा पुढे आला, याच्या पुढे जर असा वागला लक्षात ठेव. हो रिअली सिरियसली तुझ्यामुळे मला बोलली डोकं वगैरे दाबून देतो, वेळ काढतो आईसाठी. एवढं नसतं कधी नसतं. थोडा ईशा हो कधी कधी. मी खाते शिव्या काय करशी कशाला मारतात वगैरे रे मला मारतात डायरेक्ट मारतात असे चापटे आली ईशा. म्हटलं काय अरे आर्टिस्ट म्हणून रिस्पेक्ट ठेवा काहीतरी. ईशा आली वगैरे असं
मला काहीतरी करायचंय. कर आणि ब्रिंग हर बॅक. आय लव्ह हर. मला बनवायला दिलाय तो फिल्टर मी. हो, तिचा फिल्टर होता ना, ती जपान का मला गेली कळलं मुलगी ते. होती, तिला मला मेल बिल टाकला तो की एक अगं कॅरेक्टर करायचा या दीदी म्हणून आणि तो ते खूप भारी करायचा. खूपच भारी. मी तुला दाखवेन. तो filter ती होता, filter तो होता, filter. तो filter होता. पण तो ते जे काय तिचे शब्द असायचे मला ते खूप आवडते. साऊथ बॉम्बेची मराठी जावा वगैरे बोलणारी म्हणायचं. मुलगी. हा? येट जावा. खूप भारी, खूपच भारी. ते काय काम करतो बरं ते गुणगुणावे. नव्हती बघितली. अरे हा चांगला गातो म्हणजे मला माहिती जर असं तू- गुणगुणावे गीत तू तो नाही कार्यक्रम गात पण मी. एक करतोस ना काहीतरी. त्याच्यात मी फक्त शेर समजवतो. हा, की गाणं गात म्हणलं नाही. तरी बाजूला हे कव्वाल असतात. गाणं म्हणलं तरी बाजूला आली. कुठलं गाव आहे तुझं? नाही नाही, एक गाणं होऊन जाऊ दे. हा, please. काय नाही अरे हे यार, काय तुझं- करताय तुम्ही? मी इथे तुम्हाला भेटायला. हा, चला आपण एकत्र गाऊया. ही पण छान गाणं. हा, हे पण गातो. मला पण शिरवतायत ह्याच्यात. तू गा. आपण सगळे गाऊया. सगळे गाऊया. सगळे तू आता आई कुठे काय करते ते क्या title हो गया song भाई? येत असेल असं एखादं गाणं. हे गाव गातो मी मोहम्मद रफीचं गातो एक. प्लीज इर्शाद प्लीज. कॅमेरा एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा होगा मुझ पर. क्या बात आहे. अरुंधती बरोबर गाणं गायलं. यश मला पण घेशील ना. येणार घेतलंय ऑलरेडी. आम्ही आता रिसेंट आमचा त्या एपिसोड मध्ये झालं ना की तुला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. आई गाणी गायला सगळे. तो लास्ट एपिसोड बघितला आम्ही. आई बरोबर गाणार आहे. दोनों को लीजिए. हाँ हाँ आप तीनों को आप भी आ सकते हैं. Can you come? We want to ask them. They're big fans. No? So we're asking them some questions about the show. Like you are asking. Yeah. Even Cool. सीन्स नुसते राडे घालतोय. We have been I've been playing अनिरुद्ध for 5 years. आता 2 दिवस मला ते अनिरुद्ध करायचं. देन अनिरुद्ध जाणार. तुम्हाला असं निगेटिव्ह वाटतं का असं करून की ते ना घुसला तो माझ्या. मी पॉझिटिव्ह होतो इथे आलो तेव्हा. आय वॉज अ व्हेरी नाईस मॅन. आणि तो आत आहे माझ्या. इज इन मी. म्हणजे असं आता तुम्हाला कसं वाटतं संपतंय तर. मी तर म्हणतो मी तसंही मी इथे यायचो ना तर इकडे नमस्कार करायचो. खोटी दुनिया आहे, खोटं आहे, खोटं आहे. आत गेल्यानंतर तो अनिरुद्ध खोटा आहे हे मला आता सांगताना कठीण होतं. सो आय बीन लुकिंग फॉरवर्ड टू गेट आउट ऑफ अनिरुद्ध. बाकी सिरियल मस्त आहे. एव्हरीथिंग इज नाईस. वी आर हॅड अ ब्लास्ट. द कॅरेक्टर आय एम टेलिंग मी पूरी फिल्म्स करायचो. 40 days 50 days यू प्ले अ कॅरेक्टर अँड आफ्टर दॅट यू टेक अ ब्रेक फॉर अ मंथ अँड देन कम बॅक प्ले अनदर कॅरेक्टर. बरोबर. इथे मला कधी ब्रेकच नाही मिळालं. सो people know me as Aniruddha. People look at me as Aniruddha. Exactly. आता तिने अख्खी सिरियल बघितली but when she looked at me that was her reaction. I'm telling you. ती म्हणाली की संजना बाजूने विचार करावासा वाटतो. संजना अशी का बोलते, असं का वागते, ह्याच्यावरती एक थॉट द्यावासं वाटतं. तिचं म्हणणं ऐकावं असं वाटतं. सो हे जेव्हा बाई म्हणते तेव्हा मला असं वाटतं की ही कॉम्प्लिमेंट ह्यूज आहे. म्हणजे राग येतो, तुला मारावं असं वाटतं असं कॅरेक्टर नाहीच आहे माझं. खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे व्हेरी लवेबल कॅरेक्टर. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट आहे. आता हिचे मॅक्सिमम सीन माझ्यावर. आता सीन नॉर्मल लिहिलेला आहे. भांडतात. ही काय करायची मध्ये सीन थांबायची. हे ग्लिसरीन दे आणि तो इमोशनल सीन करून टाकायची. त्याच्यामुळे तो अनिरुद्ध वाईट वाटत दिसायचा. आणि ही आपली की ही पण बिचारी म्हणजे 2 बायका बिचाऱ्या आणि हा नालायक माणूस. मला तर अनिरुद्ध खूप दया येते. मला काय होतं की अरे ह्या माणसाला ही नोज ही इज राईट बट आली संजना आता फुल फिरवून टाकणार. हा बरोबर बोलते. कुठे गेले अरुंधती. पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की संजनाकडे बघून बरेचसे पुरुष म्हणतात की नॅचरल आहे रे तिच्या प्रेमात पडणं.
सो प्रिटी. त्याचं काही फार चुकलेलं नाहीये. दुसरा कोणी माणूस असतो तर त्याचं असंच झालं असतं. राईटली सेड की ह्युमन आहे ती सगळी. कोणी नेगेटिव्ह म्हणजे आलेच आणि विलन झाले आणि काय केलं असं खून करावा गेला किंवा काहीतरी कटकारस्थान न करता सिच्युएशनल ते कसं रिॲक्ट होईल त्या हिशोबाने ह्या सगळ्या घटना घडत आहेत. सो ह्याचं खूपसं क्रेडिट नमिताला जातं की जी एक लाईन होती ना तिनेही क्रॉस केली नाही आणि तिने आम्हालाही क्रॉस करून दिली की उगाचच काहीतरी विषच घातलं किंवा तेलच उडवलं किंवा गॅसच ऑन करून ठेवला. आई कुठे काय करते तर सगळ्यात चांगला भाग किंवा एवढा सक्सेसफुल राहण्याचा भाग काय कुठेही काही इलॉजिकल नाही दाखवलंय. जे जनरली लोक डेली सोबत शिव्या काय घालतात काही दाखवतात तेच वाडी टाकतात वगैरे असं डायलॉग असतात लोकांचे. पण यात तसं नाहीये. दॅट्स द ओनली रिझन आय ऑल्सो गॉट हुक टू द सिरियल. कारण मी आय वॉज नेव्हर अ सिरियल वॉचिंग डेली सोप वॉचिंग पर्सन. ती बघायची मी पण तिला चिडवायचं कारण मीच मीच लागलोय बघायला. मस्त होतं ना या टाइम स्लॉट मध्ये परफेक्ट चहा नाश्ता होऊन आपण असंच काहीतरी बघायला. वी आर लकी की एवढ्या या फेज मध्ये वी आर पार्ट ऑफ युअर यू आर पार्ट ऑफ आवर लाईफ लाईक दॅट वे डेली मेन मध्ये. फिनलँडला घेऊन गेलात यार तुम्ही. म्हणजे मी खूप मी तुला सांगू लंडन मी तुला सांगतो कुठे कुठे फिरलो. मॉलदीव्स, लंडन, सिंगापोर, बाली आणि फिनलँड. तुम्ही पण ते काय काय देशामध्ये हॉटस्टार चालत नाही त्यामुळे ते आम्ही मग घरी आम्हाला जायचं नव्हतं. तुम्ही आम्हाला असे तिथपर्यंत घेऊन गेलात म्हणजे 4.5 वर्षात काय कुठे कुठे फिरलात तर आता ही नावं सांगणार. लंडन, फिनलँड वगैरे असं. मी खूप ठाण्यात ओळ्यामध्ये शूट नाही होतं आमचं. फिनलँडला पण आम्ही जाऊन मी खूप वर्षांपासून चाललं होतं की फिनलँड. कारण आता नोव्हेंबर डिसेंबर ना ते सतत ते रील्स येत आहेत इन्स्टावरती. स्नोफॉल होतोय आणि असं तसं सॅन्टाची नगरी वगैरे. पण घेऊन गेला का तुम्ही आधीच घेऊन गेला तर काय म्हणजे ती त्याला धरते ही मला धरते किंवा असं काहीतरी. सो चालेल. सो आता आम्ही जे बोलत होतो ते भांडण पुढे कंटिन्यू आहे असं आम्ही ऍक्ट करतो. म्हणजे तुला पोझिशन वाईज तुझं ते अर्जुन आणि आपण ते म्हणते की एकमेकांना धरतोय एक माणूस सेटवर आलाय सीनच्या मध्ये तुम्ही एका पोझिशन मध्ये हात पडले तरी तुम्ही सगळे एकदम ऑकवर्डली माझ्याकडे लुक देते की कोण लुक साठी मी उभा राहतो. तू तो हेच घे आपल्या मॉक्युमेंटरी स्पेस. बाबा तुम्ही मला वाटतं 3 ते 4 सेकंडचा ब्लँक लुक ठेवला. त्याच्यानंतर आपण मग क्लोज मध्ये यायचं ठीक आहे. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. ओके कट. आता असेच थांबा. पोझिशन 30 ठेवा सगळ्यांनी. फक्त हा एक क्लोज हे आपण कंटिन्युअस करू. मी नावं घेतलं फक्त एकमेकांकडे लुक कन्फ्युज जातो. अचानक सीनच्या मध्ये कोण आलंय सेटवर आणि एवढा आवाज काय. ठीक आहे रेडी. मग त्यात तुम्ही काही करा एकमेकांकडे बघा किंवा अजिबात मी करू शकतो तिला बसता. ओके 2 शॉट्स करतो आपण. पहिले ईशा आणि आजी करतो. लुक कुठे द्यायचं तुझ्याकडेच ना. तुझ्याकडे माझ्याकडे. ठीक आहे रेडी. या साईड रोलिंग अँड ऍक्शन. सॉरी रोलिंग अँड ऍक्शन. ओके कट. तुला थांबा. रोलिंग अँड ऍक्शन. कोण आहे हा मित्र का तुझा? हा ओके कट. रोलिंग अँड ऍक्शन. काय चाललंय शूटिंग करतोय आम्ही इथे. या नीलराव असं म्हणा.
Rolling and action. Just kneel. Just kneel. Okay. Thank you so much. All the best. मला सेट वरती फक्त एक फोटो काढायचा तुमच्यासोबत प्लीज. And action. ये सीरियल बघायची आहे तुला. ये इकडे सॉरी सर. सिरियल बघायची ना. ये इकडे हे बस आणि लाईव्ह सिरियल बघ. लाईव्ह सर कॉफी तूच बघ याने आणून दिली कॉफी शेवटी मला. थँक्यू सो मच सर. बाय बाय बाय. निघालेलो आहोत आम्ही. कसं वाटलं तुला सरप्राईज? खरं खरं सांग कसं वाटलं? सांगितलं ना हे माहिती नव्हतं मला ह्याची गरज होती. पण होती ना. होती आता कम्प्लीट झाला. कम्प्लीट झालं. सिरियल संपायच्या आधी तुला भेटवलेलं आहे. येस. प्राऊड ऑफ युअर नवरा और नॉट? मच प्राऊड ऑफ दॅन फिनलँड. बर्थडे साठी घेऊन गेलो तुला फिनलँडला. पण मच प्राऊड ऑफ दॅन इथे पण आई कुठे काय करतेलाच. फर्स्ट प्लेस. एवढं काय फर्स्ट प्लेस संपली. आता फर्स्ट प्लेस संपली. बघ तर माझ्याकडेच बघायला लागणार तुला. मीच प्रायोरिटी. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.